नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर. तुम्ही बघत असाल हा आता मी व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये बघा त्या ठिकाणी निर्लज्जपणा, अक्षरशः निर्लज्जपणा अधिकाऱ्यांकडचा कसा घडतोय. मग ते मुंबई महानगरपालिकेचे असेल, MMRDAचे असेल, PWD असेल, जे डिपार्टमेंटचे असतील. एवढं ट्रॅफिक लागलं आहे आज मीरा भाईंदरच्या दिशेने, म्हणजे मीरा भाईंदरवरनं आपण वसईला जाताना आणि येताना दोन्ही साईडला ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही बघत असाल या खड्ड्यामध्ये रॅबिटच्या गोण्या टाकलेल्या आहेत. एवढी भीक लागली आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेची असेल किंवा BMC असेल मुंबईची, यांना भीक लागली. दोन्ही च्या एक बॉर्डर, एक दोन्ही महानगरपालिका एकामेका जोडून त्या ठिकाणी रस्त्याचं एवढी खराब परिस्थिती आहे. आज तुम्ही बघा नागरिकांची एवढी छळ होते. मला वाटतं हे आमदार खासदारांना मी कळकळीची विनंती करतो, या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखवायला पाहिजेत. आज आमदार खासदारची नावं खराब होत आहेत. आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी खड्डे पडतात रोडवर, अधिकारी बरोबर काम करत नाही, निर्लज्जपणासारखे वागत आहेत. ह्याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे आणि नाव खराब होत आहे आमदार खासदारांचं, नगरसेवकांचं. तर मला या सर्व जनप्रतिनिधींना कळकळीची विनंती करायची आहे, ही अधिकाऱ्यांवर जरा थोबाड तोडण्याची आता वेळ आलेली आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून चेतावणी देतोय, मुंबई महानगरपालिका असू दे, MMRD असू दे किंवा मीरा भाईंदरचे MMRDचे कोणी अधिकारी असतील, हे लवकरात लवकर या रोडचं काहीतरी बंदोबस्त करावा. 1-2 दिवसाचं काम नाही झालं, मग त्या रोडचं कसा बंदोबस्त करायचा आणि कसं त्याच्यावर डांबर टाकायचं आम्ही बघतो. अधिकाऱ्यांच्या पण तोंडावर काळा फासाचं काम आम्ही आता करणार आहोत. आता अति होत आहे. आमदार खासदारांना परत एकदा विनंती करतो, याच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे. आता बघतो आता तुम्ही आता किती सिरियसनेस घेत आहे. आज एवढा मोठा विषय असून सुद्धा आज ज्वलंत विषय, लोक टॅक्स भरत आहेत. तर या लोकांना अधिकाऱ्यांना समजत नाही की त्यांची ड्युटी काय. आज एवढी खराब परिस्थिती आहे, नागरिक आज वेळेवर पोहोचू शकत नाही आपल्या कामावर. आपले जे दैनंदिन जीवनाचं जे काम आहे ते होत नाही आहे. तर याच्यावर कळकळीची विनंती, अधिकाऱ्यांनी ताबडतोब याच्यावर लक्ष घालावा, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना रोड जाम करेल आणि तुम्हाला जाब विचारण्याचं काम महाराष्ट्र निर्माण सेना करेल. तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.